धन्यवाद पूर्वी. डीजीसीएने जी कारवाई व्हीएसआर व्हेंचर्सवर केली आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. स्पष्ट आहे की ऑल इज सर्टनली नॉट वेल. जर विमानं आणि उड्डाणं सदोष होती आणि तरीही अजित पवारांबरोबर इतर चौघांना घेऊन ती एअरबोर्न झाली म्हणजेच ह्यात प्रचंड निष्काळजीपणा होता आणि अजित पवार आणि इतर चौघांचा नाहक मृत्यू झाला. त्यांचा दोषी कोण हे शोधणे, त्याला शिक्षा देणे गरजेचे आहे. खरं तर ह्यावर रोहित पवारांनी नुसतीच प्रश्न उचलली नाहीत, तर ज्या पद्धतीनं त्यांनी विषय लावून धरला तो कुठेतरी ह्या चौकशीला गती आणि दिशा देणारा ठरला असावा. पण आता प्रश्न आहे की सदोष विमानं उडत होती, तीही एवढी व्हीआयपी मंडळी घेऊन, तर हा काय निव्वळ निष्काळजीपणा की मग भ्रष्टाचाराच्या मार्गानं नियम धाब्यावर बसवून आर्थिक फायद्यासाठी ती उडवत ठेवल्या जात होती? की रोहित पवार म्हणतात तसा यात घातपाताचा विषय आहे? आता चौकशीतून जे बाहेर येतंय ते विमान कंपनीच्या व्यवस्थापनातील ढिसाळपणा दाखवतंय. पण रोहित पवार, अमोल मिटकरी ही मंडळी जो घातपाताचा संशय व्यक्त करतायत त्याला पुष्टी देणारे पुरावे मात्र समोर येणार का हे बघावं लागेल. प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहे. फक्त अपेक्षा एवढीच की अशा विषयात तरी व्हॅलिड प्रश्नांच्या आडून राजकारणाचा डाव साधण्याचा प्रयत्न होऊ नये. पूर्वी